बरसेडशा यांनी खरं तर विधानसभेच्या निवडणुकीमध्येच बरसेडशा यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मी उमेदवार होतो आणि त्याशिवाय बरसेडशा यांनी मला सहकार्य केलेले खरा प्रवेश त्यांचा विधानसभेच्या टायमाला झालेला आहे. एक आज आपलं एक औपचारिक म्हणून आपण त्यांचा आज प्रवेश घेतलेला आहे. त्यामुळे बरसेड आणि त्यांची जी टीम आहे त्या सर्वच टीमनी विधानसभेच्या टायमाला आपल्या सर्वांना मला सहकार्य केलेलं आहे. निश्चित प्रकारे आज त्यांचं पक्षामध्ये आम्ही सगळेजण स्वागत करतो आणि निश्चित प्रकारे उद्याच्या भविष्य काळामध्ये त्यांच्या माध्यमातून या शहराचा विकास, हे शहर हा शहराचा चेहरामोहरा कसा बदलेल यासाठी एक तालुक्याचा आमदार या नात्यानं आणि राज्याचे आपले जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्यानं अजितदादा पवार साहेबांच्या माध्यमातून या शहरासाठी जेवढं काय चांगलं करता येईल, हे शहराचा चेहरामोहरा बारामती कसा करता येईल यासाठी भविष्यामध्ये आमचा प्रयत्न राहणार आहे. पक्षाला मी नको होतो म्हणून दत्तात्रय भरणे यांनी तुम्ही पक्षातून बाहेर पडावं यासाठी प्रयत्न केला असा आरोप जिल्हाध्यक्ष गारटकरांनी केला. कुठल्याही आरोपाला उत्तर देणार नाही. मी फक्त तुम्हाला एवढंच सांगतो, आता आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष जे उमेदवार आहेत ते भरत शहा आहेत आणि भरत शहा जे 20 उमेदवार असतील, माझ्या नागरिकांना एकच आव्हान त्यांना मी करणार आहे की माझ्या या नगराध्यक्ष आणि 20 जे माझे नगरसेवक जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून उभा राहिले त्यांचं चिन्ह घड्याळ आहे. चिन्ह घड्याळ आहे. या घड्याळाला आपण जसं विधानसभेला आपण सर्वांनी मला मतदान केलं त्याप्रमाणे या सर्वांनी घड्याळाला मतदान करावं ही मी त्या सर्व नागरिकांना विनंती करणार आहे. मी कुणावरतीही टीका टिप्पणी करणार नाही. मी विकासाला मत मागणार आहे आणि भविष्यामध्ये विकास कोण करू शकतं आणि कोण नाही होऊ शकतं हे इंदापूरची जनता खूप हुशार आहे. निश्चित प्रकारे आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांना ही जनता विजयी करेल आणि निश्चित विजयी केल्यानंतर इंदापूर शहराचा चेहरामोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही ही ग्वाही खात्री मी आपल्या माध्यमातून माझ्या इंदापूरच्या माझ्या सर्व नागरिकांना मी हात जोडून विनंती करतो. गारटकर म्हणाले की जे शहा कुटुंब आहे ना आमचे त्यांचं काही वय नाही, परंतु दत्तात्रय भरणे यांच्या कार्यपद्धतीमुळे मी उद्या राजीनामा देणार आहे. मला काहीच माहित नाही अवधीमध्ये त्यांच्या टीकेला मी कुणावरती टीका टिप्पणी करणार नाही. टीका टिप्पणी करा अख्खा मला इंदापूर तालुका ओळखतो. मी कुणावरती टीका टिप्पणी अजिबात करत नाही. मी उत्तर विकासाने देतो. मी लोकांमध्ये असतो. आज सकाळपासून आता तुमच्या समोर उभा आलेलो आहे. सकाळपासून मी गाडीतच होतो, गाडीतच जेवण केलंय. मी लोकांच्या सुख दुःखामध्ये, लोकांच्या आनंदाच्या क्षणामध्ये मी असतो. मी फक्त निवडणुकीपुरतं लोकांसमोर जात नाही. निवडणुकीसोबत फक्त युत्या करत नाही. निवडणुकीपुरतं काय गोष्टी करत नाही. मी करतो, कायमस्वरूपी करतो. उद्या निवडणूक जरी मी आमदार निवडून झाल्यानंतर उद्या निवडणूक आहे त्याप्रमाणे मी माझं काम करत असतो. ते गारटकर दादा असंही म्हणतायत की जर राष्ट्रवादी काँग्रेस फुटली होती तेव्हा मी जर शरद पवार गटासोबत गेलो असतो तर आज दत्तात्रय भरणे आमदार दिसले नसते. आता कोण जनता इंदापूरची खूप हुशार आहे. कोण टीका करतं मला कोणावरती टीकाच करायची नाही. इंदापूरचं मला जे उत्तर द्यायचंय ते विकासाला उत्तर द्यायचंय. विकास मला इंदापूर तालुक्याचा आम्हाला सगळ्यांना मी एकटा करू शकणार नाही. आम्हाला सगळ्या टीमला विकास करायचा आहे. त्यामध्ये सगळ्यांचंच आपल्याला योगदान लाभणार आहे. तेव्हा मला त्या बाबतीमध्ये कोणावरती टीका टिप्पणी न करता या शहराच्या विकासासाठी मला हे काम करायचंय. कोण काय म्हणलंय, कोण कोणाचा व्यक्तिदोष होता, कोण कोणाला कोणाचा राग होता, कोण कोणाला नको म्हणत होतं हे तुम्हा पत्रकारांना सांगायची गरज नाही. त्यामुळे बंधूंनो मला फक्त विकासासाठी माझ्या इंदापूरच्या नागरिकांनी भरत शहा त्यांच्या टीम त्यांचे जे नगरसेवक आहेत या सर्वांना घड्याळाला मतदान करावं ही आपल्या माध्यमातून माझ्या शहरात विनंती करतो. इंदापूरच्या जनतेने तुम्हाला जी मदत होती ती अजून देखील मिळाली नाही. त्यात काही शेतकरी तपासणी आलेत आहेत, परंतु राज्य सरकारने एक नवीन निर्णय घेतलाय की माती आणि मुरुम आहे ती सरकारला जे खरडलेल्या जमिनीवरती मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. काय 100% शासनाने शेवटी या अडचणीच्या काळामध्ये जी शेतकरी परिस्थिती या काळामध्ये शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभा राहणं हे सरकारचं काम आहे आणि शासनाने त्या बाबतीमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 32,000 कोटी रुपयाची मदत माझ्या शेतकऱ्यांना जाहीर केलेली आहे. साधारण त्यातले 20,000 कोटी रुपयाची GR आतापर्यंत निघालेले आहेत. जसं जसं पंचनामे किंवा जे जे अपुरं काय काम राहिलेले आहेत जसजशी माहिती सरकारकडे येते अहवाल येतोय त्याप्रमाणे राज्य सरकार मदत करते आणि आजच्या काळामध्ये निश्चित प्रकारे खरंच शेतकरी अडचणीत आहे. शेतकऱ्याला मदत केली पाहिजे, शेतकऱ्याला सहकार्य केलं पाहिजे. आपल्या सर्वांना माहिती आहे की ज्या शेतकऱ्यांची खूप दिवसाची मागणी होती ती कर्जमाफीची, तिच्या शेतकऱ्यांची कर्जमाफीची आणि आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये निवडणुकीला ज्यावेळेस विधानसभेला वर्षापूर्वी आम्ही त्यांच्या समोर गेलो होतो. आम्ही शेतकऱ्यांना आश्वासित केलं होतं की आम्ही तुमची कर्जमाफी करू. त्याप्रमाणे शासनाने एक कमिटी केलेली आहे
परदेशी साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या कमिटीचा रिपोर्ट साधारणतः एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आपल्याला प्राप्त होईल आणि 30 जून आपल्याला सगळ्याला माहिती आहे की शेतकऱ्यांचं 30 जून हे कर्ज याचं वसुलीचं हे असलं त्यावेळेस संपूर्ण जे शेतकऱ्यांना जे शासनाच्या वतीने जो निर्णय घेईल शेतकऱ्यांची कर्जमाफी ही 30 जूनच्या अगोदर राज्य सरकारच्या वतीनं केली जाईल. नगरपालिका मामा नगरपालिका निवडणुकीत काही ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येताना दिसत आहेत. काय उद्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादी युती दिसणार आहे? आता या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे आमचे अध्यक्ष अजितदादा पवार साहेब, तटकरे साहेब, प्रफुल्लभाई पटेल या बाबतीमध्ये उत्तर देतील. आम्ही खूप छोटासा कार्यकर्ता आहे. मामा, इंदापूरच्या जनतेने तुम्हाला 3 वेळा साथ दिली. राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेमध्ये आहे, तर इंदापूरमधील भाजप सोबत आपला संपर्क झालेला आहे का? म्हणजे इंदापूरमध्ये कसं आहे, आपण युतीमध्ये राहणार आहात का? कारण नाही, या बाबतीमध्ये शेवटी प्रत्येक स्थानिकचा निर्णय घ्यायचा असतो. मला माहित नाही, माझ्या संग कोणी कॉन्टॅक्ट केला नाही. वरिष्ठ पातळीवर मामा काय कदाचित कोकाटे साहेबांना, हनुमंतराव कोकाटेंकडे केलं असतं तर मला काय माहित नाही. मामा, 3 नेते इंदापूरमध्ये 3 नेते तुमच्या विरोधामध्ये आव्हान देत आहेत. कसं आव्हान असणार आहे तुमच्याकडे? माझ्यासमोर कुठलंच आव्हान नसतं. यापूर्वी पण अनेक नेते माझ्या विरोधात होते, अनेक हे होते, त्यामुळे मला काही त्याचं कोणाचं आव्हान वाटत नाही. मी आव्हानातला आहे, मी विकासाला घेऊन पुढे जाणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळे मला कोण कोणावरती काय म्हणलं, कोणाचं आव्हान, कोण नेते एकत्र झालं, कोणी काय टीका केली, याला मी फारसं त्याच्यावरती लक्ष न देता मी फक्त मी कुणाला त्या बाबतीमध्ये पक्षाचे अध्यक्ष, आमचे प्रवक्ते हे उत्तर देतील. याला पण मी उत्तर देईन. मामा दिलं म्हणून असा देखील आरोप. आता पैशावाल्यांनी तुम्हाला एवढं वाईट आहे, पैशावाल्यांनी त्यांनी सांगितलं पुढं, त्यांनी शहासाहेबांनी सांगितलं पैसा त्यांच्याकडे खूप पिढ्या पैसा आलेला आहे. त्यामुळे हे असतं कुठं ते म्हणतात की माझा बोलण्याचा उद्देश तसा नव्हता. कोणाचा ठीक आहे, कोणाचा विषय मला माहित नाही. शहासाहेब गर्भश्रीमंत आहेत, पण याचा अर्थ ते काय मगाशी त्यांनी उदाहरण भाषणामध्ये त्यांचं तुम्ही सांगितलं, शहराचा बघा तुम्ही, त्यांना शहराच्या लोकांनी शहराने जर त्यांना संधी दिली नगराध्यक्ष निश्चित प्रकारे या शहराचा ते चेहरा बरोबर बदलते. मामा, तुमच्या 3 टर्मला इंदापूर शहराने किंवा इंदापूर वासियांनी तुम्हाला साथ दिलेली आहे. तुमच्या 3 टर्म झालेत. आता राजकीय खूप मोठे उलटापालट झाले. यावेळेच्या या राजकीय समीकरणामध्ये इंदापूर शहर तुम्हाला साथ दिल वाटतं? किती वेळ इंदापूर शहर साथ दिली, पहिल्यापासून साथ दिलेली. तुम्ही 3 टर्म नाही 4 टर्म म्हणा, 2009ला पण मला साथ दिली, 2009ला पण मी इंदापूर शहरामध्ये पुढेच आहे आणि भविष्यामध्ये पुढेच राहणार. काळजी करू नका. चला. येणाऱ्या काळामध्ये